सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आणि मागच्या वेळेस जे हजर होते ते आज आहेत की नाही? अच्छा, म्हणजे बाकी नाही आहेत. 3-4 हात वर उठले. कारण की काय, हे संपूर्ण मालिका जर तुम्ही अटेंड कराल तर बराच तुम्हाला माहिती मिळेल. त्या माहितीला तुम्ही नॉलेज मध्ये कसं रूपांतरित करता हा तुमचा भाग आहे. माहिती देणं माझं काम आहे. तर या प्रवचन मालिकेमध्ये जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं तुम्हाला सुद्धा थोडा त्याच्यावर जोर लावावा लागेल समजण्याकरता. आणि जोपर्यंत तुमच्याकडनं ते प्रयत्न होणार नाही तर माझे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील. म्हणून तुम्ही सुद्धा त्याच्यावर विचार करत चला. जे मी इथे प्रत्येक वेळेस जे काही प्रवचन इथे देतो त्याच्यावर तुम्ही विचार करत चला. जेणेकरून मी मागेही म्हटलं काही प्रश्न निघतील तर ते मला देत चला. आणि लिखित स्वरूपात दिले तर शेवटच्या दिवशी मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर आजचा जो विषय आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक क्रांतिकारी. तर बाबासाहेब क्रांतिकारी होते की नव्हते? होते. कोण म्हटलं नाही होते? चालेल, काही तसंही म्हणाल तरी चालेल, हरकत नाही. पण जर होते म्हणता तुम्ही तर सांगा कसे होते. कशाला म्हणतात क्रांती? बदल. हा, आणि स्वतःवर नाही. बर, अजून? क्रांती काय हे विचारत आहे मी तुम्हाला. महाडची क्रांती नंतर सांगा, पहिले क्रांती कशाला म्हणतात ते सांगा. आपण म्हणतो ना धम्म क्रांती केली. काय केलं? धम्म क्रांती केली म्हणजे आपण जर फ्रेंचची क्रांती पाहिली तर तिथे लाखो लोक रस्त्यावर आले आणि सरकारला, तिथल्या त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या सरकारला तिथून बाजू केलं. चायनामध्ये फार मोठी क्रांती घडली जिथे बरेचसे विद्यार्थी एका चौकामध्ये जमा झाले आणि तिथल्या सरकारला पाडलं. त्यालाही क्रांती म्हणतात. तर बुद्धांनी जसं तुम्ही म्हटलं महाडची क्रांती केली किंवा धम्म क्रांती केली तर काय कोणत्या एखाद्या सरकारला पाडलं काय? मग ही क्रांती कशी आहे? परिवर्तन. बर, कशामध्ये परिवर्तन? समाजामध्ये. बरं, ठीक आहे. तर आपण त्याच गोष्टी समजायचा प्रयत्न करू. की आधी आपल्याला ते स्पष्ट असायला पाहिजे की क्रांती म्हणजे काय आणि क्रांतिकारी म्हणजे काय. कारण की जेव्हा आपण क्रांतिकारी हा शब्द वापर करतो तर आपल्या डोक्यात सर्वात आधी ते चित्र येते की रस्त्यावर जाऊन मोर्चे काढणं, हल्ले करणं, सरकारी प्रॉपर्टीवर दगडमार करणं, डोके फोडणे, हातपाय तोडून येणे, याला क्रांती नाही म्हणत. याला क्रांती मुळीच म्हणत. क्रांती म्हणजे जसं आमच्या या छोट्याच्या ताईंनी सांगितलं की समाजामध्ये काय परिवर्तन, समाजामध्ये परिवर्तन. तर हे समाजामध्ये परिवर्तन नाही, समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन. हा भाग लक्षात घ्या. समाज आणि समाज व्यवस्था याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. तर क्रांती म्हणजे तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये जगत आहात त्या व्यवस्थेचा ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही जगत आहात, व्यवस्था म्हणजे समाज व्यवस्था जे आपण म्हटलं, समाज व्यवस्था म्हणजे आपण ज्या संदर्भाने आज बोलत आहोत त्या संदर्भात समाज व्यवस्था म्हणजे थोडं तुम्हाला मागे जाऊन विचार करावा लागेल. कारण की आज बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत. तर मागे जाऊन जो विचार केला त्याच्यामध्ये हे पाहावं लागेल की तिथे वर्ण व्यवस्था कशी होती, जाती व्यवस्था कशी होती, ते
जाती जातीमध्ये भेदभाव असमानता कशी होती हे सगळं तुमच्या डोळ्यापुढे असायला पाहिजे. त्याला म्हणतात व्यवस्था. व्यवस्था म्हणजे एका गोष्टीने बनत नाही, भरपूर गोष्टी त्याला लागतात. जसं वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, वेगवेगळे संस्कृती, तुमच्यावर टाकलेले बंधन, हे सगळं मिळून एक व्यवस्था निर्माण होते. तर जो त्या व्यवस्थेमध्ये राहून विद्रोह करतो, आणि केवळ विद्रोह नाही, पण विद्रोह केल्यानंतर तुम्हाला पर्यायी व्यवस्था जो उपलब्ध करून देतो त्याला म्हणतात क्रांती. म्हणजे बाबासाहेब किंवा फुले किंवा जे कोणते महापुरुष असतील ज्यांची नावं आपल्याला माहित असतील, जसं दक्षिणमध्ये पेरियार रामस्वामी किंवा केरळमध्ये नारायण गुरु, अयंकल्ली, किंवा आणखी वर रामनामी सतनामी आंदोलन चाललं होतं मध्य प्रदेश आणि वर छत्तीसगडमध्ये, किंवा त्याच्यावर छोटू राम किंवा रविदास, पंजाबमध्ये रविदासची मुवमेंट चालली होती. या लोकांनी काय केलं? या लोकांनी सर्वात प्रथम ज्या व्यवस्थेत ते जगत होते, ज्या व्यवस्थेत ते राहत होते, त्या व्यवस्थेमध्ये जे काही विषमता होती, जी काही विषमता होती त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. म्हणजे त्याच्या विरुद्ध विद्रोह केला, बंड पुकारला. तर कोणत्याही व्यवस्थेच्या विरुद्ध जर एखाद्या व्यवस्थेत काही चांगल्या गोष्टी नसतील, समानता असेल, भेदभाव असेल, अस्पृश्यता असेल, शिक्षण नाही घेऊन देत होते तुम्हाला, या सगळ्या गोष्टी होत्या, तर तुम्ही तुमच्या मानसिकतेला त्या गोष्टी पटत नाही म्हणून तुम्ही बंड करता, विद्रोह करता. याचा अर्थ क्रांती नाही, हे लक्षात असायला पाहिजे. याचा अर्थ क्रांती नाही. विद्रोह केल्यानंतर ज्या गोष्टीला घेऊन तुम्ही विद्रोह करत आहात त्याचं पर्याय, त्याचं सोल्युशनही द्यावं लागते, तर ती क्रांती होते. म्हणजे जर बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेमध्ये राहून जे काही विद्रोह केला आणि शेवटी तुम्हाला बुद्धाच्या धम्मामध्ये नेलं नसतं, तर ती क्रांती झाली नसती. कारण की ज्या सिद्धांताच्या, ज्या परंपरेच्या विरुद्ध तुम्ही लढता, याचा अर्थ त्या परंपरेतून तुम्हाला समाजाला मुक्त करायचा आहे. समाज मुक्त झाल्यानंतर समाजापुढे फार मोठा प्रश्न निर्माण होतो की आता पुढे काय. आजही बघा आमचे लोक हिंदूंचे सण करतात. का करतात? कारण की बौद्धांचे पर्यायी सण आम्हाला माहितीच नाही. बौद्धांचे पर्यायी सण जे आमच्या समाजामध्ये होळी पाच किती जोराने करतात, मस्त टुन्न राहतात, वाटतील तेवढे कलर लावतात. का ते का थांबत का नाही त्या गोष्टी? कारण की त्यांना ते धर्मांतराच्या क्रांतीचा अर्थच नाही कळला. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी जी क्रांती घडवून आणली याचा अर्थच त्यांना कळला नाही, म्हणून मी तुम्हाला क्रांती काय याचा अर्थ आधी विचार. तर क्रांतीचा अर्थ हा होतो की व्यवस्थेमध्ये राहून विद्रोह करणे, आणि विद्रोह केल्यानंतर ज्या मुद्द्याला घेऊन तुम्ही विद्रोह करता त्याला उपाय देणे किंवा सोल्युशन देणे, म्हणून पर्यायी व्यवस्था देणे, याला म्हणतात क्रांती. जर तुम्ही पर्यायी व्यवस्था देऊ शकले नाही तर काय होईल? तो जो व्यक्ती विद्रोह करत आहे तो मरण पावल्यानंतर तो समाज पुन्हा त्याच गंदगीमध्ये जाऊन फसून जातो. जसं फुलेंनी सत्यशोधक समाजाची चळवळ चालू केली होती की काय सत्य आहे ते शोधावं, हिंदू धर्मापासून वेगळं त्यांना काहीतरी पाहायचं होतं, पण ते असं वेगळं काही करू शकले नाही. आणि त्यांच्या निर्वाणानंतर, महापरिनिर्वाणानंतर आपण पाहतो की फुलेला मानणारे सर्व लोक पुन्हा त्याच हिंदू धर्माच्या व्यवस्थेमध्ये जाऊन एवढे अटकले की त्यांची प्रगती झालेली नाही. म्हणून क्रांती म्हणजे एखाद्या व्यवस्थेमध्ये राहून व्यवस्थेमध्ये जे काही चुका असतील त्याच्या विरुद्ध विद्रोह करणे, आणि विद्रोह केल्यानंतर पर्यायी व्यवस्था देणे, याला म्हणतात क्रांती. आणि असं जो काम करतो तो क्रांतिकारी. अशा प्रकारचं जो काम करतो तो क्रांतिकारी ठरतो. आणि म्हणून बाबासाहेब या अनुषंगाने, या अर्थाने क्रांतिकारी होते.
आता ही जी व्याख्या आम्ही केली क्रांतिकारीची, तर एक प्रश्न तुमच्या समोर ठेवतो की काय महात्मा गांधी क्रांतिकारी होते? काय सुभाषचंद्र बोस क्रांतिकारी होते? काय भगतसिंग क्रांतिकारी होते? हे तुम्हाला ठरवायचं. मी याच्यावर माझं मत नाही देणार, हे तुम्हाला ठरवायचं. तर बाबासाहेब जे आहेत त्यांना आपण क्रांतिकारी म्हणतो. बरेचदा आपण विचार करत नाही की बाबासाहेबांकरता जे काही शब्द प्रयोग करतो आपण त्याचा अर्थ जर बाहेरच्या माणसांनी, जर इतर धर्माच्या माणसांनी जर विचारलं तर तुम्हाला सांगता येणार नाही. बरोबर आहे? बरं सांगा बरं, बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतात, कसे बोधिसत्व होते? तर बोधिसत्वाचे किती गुण असतात ते वाचून घ्या पहिले, आणि बाबासाहेब तिथे फिट बसतात काय ते बघा. आपण बरेचदा हे असे शब्द प्रयोग करतो पण आपल्यालाच त्या गोष्टी माहिती नसतात. तर बाबासाहेबांनी या देशामध्ये जी क्रांती घडवून आणली म्हणून ते क्रांतिकारी व्यक्ती ठरतात. क्रांतिकारी व्यक्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि जसजसं वेळ जातो, म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर जसजसा वेळ जात आहे आणि जसजसं लोक बाबासाहेबांचा अभ्यास करतात तसं तसं लोकांना हे पटू लागलं की बाबासाहेबांसारखा क्रांतिकारी कुणी घडला नाही या जगामध्ये. हेच आम्ही आज पाहायचा प्रयत्न करू. तर बाबासाहेब क्रांतिकारी व्यक्ती कसे होते, तर तुम्हाला थोडं मागे जाऊन थोडी कल्पना करावं लागेल की त्यावेळेस परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, समाज कसं नियंत्रित होत होतं, धर्माचं किती बंधन होतं, मानसिक गुलामी कशी होती, हे सगळं तुम्हाला थोडं कल्पना करावं लागेल. कारण की आज त्या गोष्टी एवढ्या प्रखरपणे दिसत नाही. तर आपल्याला असं दिसते की बाबासाहेब क्रांतिकारी व्यक्ती होते याचं आपण सुरुवातीपासून जर पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसते की बाबासाहेबांचा जन्म अशा परिस्थितीत झाला होता की जिथे फार मोठ्या प्रमाणात भेदभाव होता, जिथे भारतीय समाजातील लोकांना माणूस म्हणून जगण्याची परवानगी नव्हती. आम्ही भारतीय समाजाचेच घटक होतो, तर त्यांना भारतीय समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याची कोणतीही मुभा नव्हती. आणि जे अस्पृश्य, ज्याला आपण म्हणतो अस्पृश्य किंवा मागासवर्गीय जे होते ते तर जनावरांसारखे जगत होते. कारण तिथे वर्ण व्यवस्थेच्या नियमानुसार जे काही म्हणून लिहून ठेवलं होतं त्यानुसार ते जनावरांपेक्षा एकदम वाईट परिस्थितीमध्ये ते जगत होते. तर अशा परिस्थितीमध्ये जगत असताना बाबासाहेबांनी सर्वात पहिले काय केलं? बाबासाहेबांनी सर्वात पहिले, जर तुम्ही आता बाबासाहेबांची सिरियल वगैरे चालू आहे किंवा बाबासाहेबांना वाचलं असेल, नाही मूक नाहीच नंतरचा भाग आहे, मी लहानपणची गोष्ट करतो. तर सर्वात प्रथम लहानपणापासून जर त्यांचं चरित्र वाचलं तर लहानपणापासून त्यांनी एक गोष्ट नक्की केली की त्यांनी जाती व्यवस्थेला नकारलं. सुरुवातीपासून तो गुण त्यांच्यात दिसतो. लहानपणापासून त्यांनी जाती व्यवस्थेला नकारलं. त्यांच्यासोबत जे घडत होते ते नेहमी तो प्रश्न निर्माण करत होते की माझ्यासोबत असं का घडत आहे. नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये तो सारखा तो प्रश्न निर्माण होत होता. आणि म्हणून आपण असं म्हणू की त्यांनी जाती व्यवस्थेला नाकारलं होतं, कारण की त्या जाती व्यवस्थेमुळेच लोकांना खालचा दर्जा दिला गेला होता आणि त्याचं ते त्यांना फार जबरदस्त अनुभव. जसं तुम्हाला माहित आहे शाळेत वर्गात बसू देत नव्हते किंवा जेव्हा वडिलांना भेटायला गेले तर बंडीवर खाली ठेवलं, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक प्रकारचं अमानवीय जीवन त्या काळात त्यांनी अनुभवलं. आज तशा प्रकारचं तुम्हाला अनुभवास मिळणार नाही, आणि किंवा त्या प्रकारे तुमच्यासोबत जर कोणी वागत असेल तर त्याच्यावर कायदा आहे किंवा असं करू शकत नाही. तर अशा परिस्थितीमधून बाबासाहेबांनी काय केलं? अशा या
ही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जे प्रयत्न केला तो हा की हिंदू व्यवस्थेने जेवढ्या जोराने तुम्हाला पकडून ठेवलं होतं की तुम्ही याच्या बाहेर जाऊ शकत नाही, निघू शकत नाही. का? कारण की जे धार्मिक ग्रंथ आहेत, शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि हे सगळं वरून लिखाण झालेलं आहे, इथे लिहिलेलं नाही, म्हणून आम्ही त्याला बदलू शकत नाही. तर बाबासाहेब हा जो एक प्रचंड फोर्स होता त्यावेळेस, की त्या फोर्सनी या इथल्या अस्पृश्य आणि जे मागासवर्गीय होते त्यांना बंधक किंवा गुलाम बनवून ठेवलं होतं. त्या फोर्स मधनं बाबासाहेबांनी जबरदस्त शक्ती लावून तुम्हाला सुटका केली आणि ती अशी सुटका केली की एक मुक्त उत्क्रांत, मुक्त म्हणजे स्वतंत्र, उत्क्रांत म्हणजे भयंकर विकास पावलेला, अशा प्रकारचा व्यक्ती ते आमच्या समोर झाले. आणि एवढंच नाही की ते स्वतःपुरतं त्यांनी ते मुक्त आणि उत्क्रांत हा मुद्दा स्वतःपुरता मर्यादित ठेवला असं नाहीये. त्यांनी तुमच्याकरताही ती परिस्थिती निर्माण करून ठेवली की तुम्ही किती मुक्त होऊ शकता आणि किती उत्क्रांत होऊ शकता, हा तुमचा प्रयत्न. त्यांनी ते सगळं ओपन करून ठेवलं. तर ही जी उत्क्रांतची जी परिस्थिती होती, बाबासाहेबांनी जो एक जबरदस्त जोर लावून त्या परिस्थितीमधून तुम्हाला काढलं. आणि हे बघा म्हणजे आता किती जोर लावावा लागला असेल हा विचार करा तुम्ही. हजारो वर्षापासूनचे त्यांचे शास्त्र, वेद, पुराण, स्मृती, त्याच्यासोबत त्यांचे बरेचसे शंकराचार्य, धर्मगुरु, महंत, ते प्रस्थापित लोक, प्रस्थापित व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थेला हादरून एकटा माणूस, दुसरा असा माणूस नव्हता बाबासाहेबांजवळ ज्याच्याजवळ ही ताकद असेल. तो एकटा माणूस ताकद लावून सगळ्यांना बाहेर काढतो. याच्यावर ही कल्पना करायची आहे की बाबासाहेबांजवळ अशी कोणता बल होता, कोणती शक्ती होती की ते एवढं सगळी ताकद लावू शकते. कोणती शक्ती असेल सांगा बरं. शिक्षण तर आम्ही घेतलं पण आमच्याजवळ नाही आहे ती शक्ती. आम्ही PhD केली पण आमच्याजवळ काम आहे ती शक्ती. दिमाग तर आमच्या जवळ आहे म्हणून तर बोलत आहोत. तर विचार करा याच्यावर. ते काही गोष्टी अशा आहेत त्याच्यावर तुम्हाला विचार करायला पाहिजे. त्याच्यातून बाबासाहेब कसे क्रांतिकारी होते हे समजेल. तर त्यांनी जे तुम्हाला काढलं इथून या व्यवस्थेमधून, तर त्यामध्ये त्यांनी संपूर्ण मानवतेला स्वीकारलं. सर्वात आधी मानवतेला स्वीकारून त्या मानवतेचे जे काही सिद्धांत असतील ते त्यांनी इथे रुजू केले, इथे या भारतीय परिस्थितीमध्ये त्यांनी लागू केले आणि ते सगळ्यांकरता त्यांनी त्याचा वापर केला. सगळे त्याच्या अंतर्गत संपूर्ण समाज त्या अंतर्गत नंतर पुढे प्रगती केली. म्हणजे आपल्याला असं दिसेल की बाबासाहेबांनी एक फार मोठी उडान भरली. उडान म्हणजे माहित आहे ना, एका जागेवरून उडून दुसऱ्या जागेवर जाणे. जसं विमान एका जागेवरून उडून दुसऱ्या जागेवर जाते. तर कुठून उडान भरली आणि कुठे, कुठून उडान भरली? जिथे अमानवीय, अपमानित व स्वपराजित परिस्थिती होती तिथून त्यांनी उडान भरली. ही होती ना परिस्थिती आधीच्या समाज व्यवस्थेमध्ये, अमानवीय, अपमानित आणि स्वपराजित म्हणजे लोक स्वतःला असं समजून जगत होते की नाही आम्हाला असंच जगायचं आहे, आम्ही काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत हे एक विमानतळ होतं, तिथून त्यांनी उडान सुरू केली. हे उडान सुरू करून कुठे गेले ते? हे उडान सुरू करून ते जिथे पोहोचले ते एक
उच्चतम माननीय, सन्माननीय, स्वाभिमानी आणि आदरणीय परिस्थिती, हे दुसरं त्यांचं स्टेशन होतं. एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर पोहोचले. एक काय होतं की तिथे अमानवीय, अपमानित, स्वपराजित, तिथून त्यांनी उडान भरली आणि तुम्हाला कुठे पोहोचवलं? तुम्हाला पोहोचवलं एक उच्चतम मानवीय परिस्थितीमध्ये, जिथे सन्मान होतं, स्वाभिमान होतं आणि आदर होता. ही बाबासाहेबांची क्रांती आहे. हा बदल आहे. हा व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणला त्यांनी. म्हणून बाबासाहेब क्रांतिकारी होते. आणि या दृष्टिकोनातून जर तुम्ही जगाचा इतिहास वाचायचा प्रयत्न केला, मी तर नाही वाचला, थोडा बहुत वाचला, पण मला असं जाणवलं की कदाचित जगामध्ये असा कुणीच व्यक्ती नाही की त्यांनी अशा प्रकारचा बदल घडवून आणला असेल, आणि तेही एका जीवन काळामध्ये, एक लाईफ टाईम मध्ये असा कुणी बदल घडवून आणला असेल की अमानवीय, अपमानास्पद, स्वपराजित या परिस्थितीतून एक व्यक्ती एका जीवनामध्ये तुम्हाला उचलून दुसऱ्या परिस्थितीमध्ये घेऊन जातो, तिथे तुम्हाला मान, सन्मान, आदर, स्वाभिमान, मानवता सगळंच आहे. अशी परिस्थिती असं घडलेलं कुठे दिसणार नाही. आणि म्हणून जगात जेवढ्याही क्रांत्या घडल्या असतील त्याची तुलनात्मक जर अभ्यास केलात तुम्ही, तर तुम्हाला असे दिसेल की बाबासाहेबांची ही क्रांती या सगळ्या क्रांतीपेक्षा वेगळी आहे. आणि हे सगळं करत असताना एक महत्वाचा मुद्दा, रक्ताचा एक थेंब त्यांनी सांडू दिला नाही. ब्लडलेस रेव्होल्युशन. बरेचसे रेव्होल्युशन झाले की लोकांचं रक्त वाहलं, पण ही जी क्रांती आहे ही अशी आहे की ही ब्लडलेस क्रांती ठरली. बाबासाहेब असं का करू शकतो? म्हणजे बरेचदा मी बाबासाहेबाला अभ्यास करत असताना मी उलट सुलट प्रश्न करत राहतो आणि त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी ही जबरदस्त उडान जी भरली, ते का भरू शकले? हा महत्वाचा प्रश्न निर्माण होते. आता आता जसजसं आपली मालिका पुढे जाईल मी प्रश्न विचारत जाईल भरपूर. तर असं नको समजा की मीच इथे बोललेलो तुम्ही चुपचाप ऐकून घ्याल, असं नाही होणार. तर हे फक्त प्रवचन देऊन सोडण्याचा मामला नाहीये. तुमच्या डोक्यातही शिरायला पाहिजे आणि तुम्हाला त्याचं अनालिसिस, विश्लेषण सुद्धा करता आलं पाहिजे. तर बाबासाहेब हे असं का करू शकले, हा पहिला मुद्दा. पहिली गोष्ट, त्यांनी समाज व्यवस्था, त्यावेळेची समाज व्यवस्थेची परिस्थिती, समाजाची जी निंदा होत होती, समाजाबद्दल जो द्वेष होत होता, समाजाची जी थट्टा होत होती, जी मजाक होत होती, आणि जे अमानवीय परिस्थिती होती जातीच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टीला सर्वप्रथम त्यांनी नकारलं. जोपर्यंत तुम्ही काही गोष्टी नकारत नाही, तोपर्यंत पुढे कोणते चांगले रस्ते आहेत हे शोधण्याकरता तुमचे चक्षु उघडू शकत नाही. श्रीशरण पंचशील म्हटलं म्हणजे तुम्ही खरे बौद्ध झाले असं नाही. ते जे म्हणत आहात ते समजून म्हणा, तर पुढे चांगला व्यक्ती बनण्याचे मार्ग उघडतात. तर हे जे आहे, बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी नकारल्या होत्या. आणि एका जागी बाबासाहेब तर खुले ओपनली चॅलेंज करतात की जसं आधी म्हटलं गेलं होतं की वेद हे अचूक आहे. या व्यवस्थेने, ब्राह्मणी व्यवस्थेने म्हटलं होतं की वेद हे अचूक आहे, याच्यात काही चुका नाही. बाबासाहेबांनी पहिला आघात केला त्यांच्यावर की सर्व वेद चूक आहे. हा पहिला अटॅक होता त्यांचा. म्हणजे वेदात लिहिलेल्या जेवढ्याही गोष्टी आहेत, त्यांच्या स्मृती, पुराण याच्यामध्ये लिहिलेल्या जेवढ्याही गोष्टी असतील त्या सगळ्या चूक आहेत हे याच्यावरनं स्पष्ट होते. आणि पुढे चालून त्यांनी ते मनुस्मृती जाळली, तो नंतरचा भाग आहे. याच्यामध्ये एक कसं दिसेल तुम्हाला की त्यांनी त्या व्यवस्थेमध्ये राहून बाबासाहेबांनी बंड केला, विद्रोह केला, पण कुणावरही आघात नाही केला.
कारण की काय असते की जर एखाद्या व्यवस्थेमध्ये असे प्रसंग जेव्हा निर्माण होतात तर दुश्मन हा स्पष्टपणे ओळखला जातो आणि बरेचदा मग अशा कल्पना येतात डोक्यात किंवा दुश्मनाला संपूर्णच टाकायला आपल्या समस्या सॉल्व्ह होतील. तर बाबासाहेबाला जरी या व्यवस्थेचे पराकोटीचे त्रास सहन करावे लागले असतील पण ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर बाबासाहेबांनी कधी आघात केला नाही, कधी त्यांच्यावर पलटवार केला नाही. हा बोधिसत्वाचा एक गुण आहे. आपण म्हणतो ना बोधिसत्व ते असं म्हणजे माहिती ठेवा आहे. ते त्यांनी काय केलं, आघात तर केला नाही पण ते स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या विद्वत्तेने अत्याचाराच्या वर उठले. जे काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते त्याच्या वर उठले. पण जेव्हा वर उठले अत्याचाराच्या तर ज्यांनी अत्याचार केले होते त्यांच्यावर अत्याचार मुळीच केला. जर बाबासाहेबाला ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांच्यावर जर अत्याचार करायचा असता तर त्यांच्या हाती भरपूर संधी होती. संविधान लिहिताना ते काही लिहू शकले असते तसं, किंवा हिंदू कोड बिल लिहिलं नसतं. हिंदू स्त्रियांकरता जे मुक्तीचा दस्तावेज आहे तो ते त्यांनी लिहिलं नसतं. हिंदू समाजाकडून काय त्रास झाला हे बाबासाहेबाला माहित आहे. आणि म्हणून आपण हे पाहतो की या काळात जे लोक एक जातीयतेच्या नरकात अटकून बसले होते त्यांच्याकरता बाबासाहेब एक आदर्श ठरले. या सगळ्या कारणामुळे बाबासाहेब एक आदर्श ठरले. आणि पुढे जाऊन आपण काय बघतो की हळूहळू बाबासाहेब आमच्यामधून गेल्यानंतर हळूहळू ज्या लोकांनी बाबासाहेबांवर सर्व प्रकारचे अन्याय अत्याचार केले होते त्यांच्याकरताही आता बाबासाहेब आदर्श बनू लागले आहे. कारण बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्य किंवा मागासवर्गीयांसाठीच काम केलं असं नाही आहे. संपूर्ण भारतातील मानवांकरता त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून जसं हिंदूच्या संपूर्ण स्त्रिया या काही सगळ्या मागासवर्गीय थोडी होत्या, काय आर्य किंवा शूद्र किंवा अतिशूद्र थोडी होते. ब्राह्मणाच्या स्त्रिया होत्या, वैश्यच्या स्त्रिया होत्या, क्षत्रियच्या स्त्रिया होत्या. तर हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावरून असं दिसते की बाबासाहेबांनी जेव्हा त्यांच्या हाती असे काही प्रसंग आले त्यावेळेस समजा माझ्यासारखा माणूस असता मी तर खरं सांगतो मी तर सिद्ध केलं असतं त्यांना. या बचपन में मेरे को बहुत तकलीफ थी. कुणालाही वाटतंय असं, बाबासाहेबांना नाही वाटत. आणि हेच एक कारण आहे की आज त्यांच्याकरताही बाबासाहेब आदर्श ठरत आहेत. बरेचसे जे नॉन आंबेडकराईट आहेत ते जेव्हा बाबासाहेबाला वाचतात, इव्हन महिला, ते म्हणतात की बाबासाहेबांनी स्त्री मुक्तीचं फार मोठं कार्य करून ठेवलं आहे. ही क्रांती आहे बाबासाहेबांची. आणि म्हणून आपण हे बघतो की अशा प्रकारे बाबासाहेबांनी संपूर्ण मानवतेला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला. संपूर्ण मानवतेला मुक्त करणे ही एक क्रांतिकारी बाब आहे. आता मुद्दा हा येतो, पुढचा प्रश्न हा येतो की बाबासाहेबांनी हा जो मुक्तीचा प्रवास आहे तो कुठून सुरू केला, केव्हा सुरू केला, कधी, काही सांगू शकता कोणी? तू सांग. नाही, चला कमीत कमी ती नाही तर म्हणते. चूप बसणं म्हणजे हो आहे असं नाहीये. तर बाबासाहेबांनी हा जो मुक्तीचा प्रवास आहे हा कुठून, कसा, केव्हा सुरू केला हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं जर पाहिलं तर बाबासाहेबांनी हा मुक्तीचा शोध कुठून सुरू केला हे स्पष्टपणे सांगणं तर कठीण आहे. पण हे नक्की सांगता येणार की हे कदाचित लहानपणापासून सुरू झालं असेल. कारण की लहानपणी त्यांना जी परिस्थिती अनुभवावी लागली त्या परिस्थितीमध्ये ते असे व्यक्ती होते की ते सहजासहजी त्या परिस्थितीला
एक्सेप्ट नव्हते करत, मान्य करत नव्हते. ते उलट सुलट प्रश्न स्वतःच्या वडिलांना विचारत होते की असं का घडतंय वगैरे. तर लहानपणापासून ते कुठेतरी ते डोकं त्यांचं काम करत होतं की हे असं का घडतंय. जर असे प्रश्न जर तुमच्या डोक्यात येऊ लागले की असं का घडतंय, तरच तुमच्या डोक्यात हा विचार येईल की याच्यातून बाहेर निघण्याचा रस्ता काय. हे लक्षात घ्या. कार्यकारण भाव सांगतो ना आपण, काही कारणानेच काही घडतं. कॉज अँड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, काही कारणानेच काहीतरी घडतं. तर हे मुक्तीचा शोध त्यांना, मुक्ती ते लहानपणी माहित असेल का त्यांना, जेवढे शाळेमध्ये जातो ते मुक्ती कशाला म्हणतात माहित असेल का त्यांना? नाही माहित. मी तर ब्राह्मण समाजाला कधी कधी धन्यवाद देतो की तुम्ही कदा बाबासाहेबाला तयार केलं. कारण की तुम्ही त्यांचा छळ केला नसता तर त्यांचं डोकं एवढं चाललं नसतं आणि त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधला नसता. हे सत्य आहे. तर जिथून कुठून सुरू झाला असेल, आता मी तर नक्की सांगू शकत नाही कुठून सुरू झाला, पण माझा एवढा जरूर विश्वास आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीवर विचार करायला सुरू करता की असं का घडत आहे, तिथूनच सुरू होते ते. कारण की तो विचार आल्यानंतर तुम्ही त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग शोधता. जिथून कुठून हा सुरू झाला असेल तेव्हा बाबासाहेबांनी हे ठरवलं होतं, नाही या परिस्थितीत मी अडकून राहणार नाही. बरेचदा काय होतं की आपल्याला माहित आहे परिस्थिती आपल्या फेवर मध्ये नाही आहे, आपल्या बाजूनी नाही आहे, तरी पण आपण असा विचार करत नाही की नाही 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 जाऊ द्या ना, चालू द्या ना. बरेच लोकांशी माझा संपर्क होत असते तर मी विचारतो की बा तुम्ही तर म्हणता की बा तुमच्याजवळ फी भरायला पैसे नाही, मग पोराचे 1.5 लाख रुपये भरायला कुठून आणले. तर ते शेती घाण ठेवली, सोनं विकलं, याचा अर्थ काय होतो, तुम्ही परिस्थिती सोबत ऍडजस्टमेंट करत आहात, परिस्थिती सोबत समझोता करत आहात. बाबासाहेबांनी समझोता नव्हता केला, परिस्थिती सरळ नाकारला, आउटराईट त्यांनी रिजेक्ट केली ती गोष्ट. आणि म्हणून आणि ते पूर्णपणे नाकारण्याच्या मागचं कारण हे होतं की बाबासाहेबाला हे कळून चुकलं होतं की या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आमची अधोगती होत आहे. ही संपूर्ण व्यवस्था आमच्या प्रती द्वेष भावनेने वागत आहे. आणि जर ही आमची अधोगती किंवा त्यांची देश भावना घालवायची असेल तर पहिले या गोष्टीला नकारावं लागेल, तरच पुढचा मार्ग आम्हाला दिसेल. हे बाबासाहेबाला समजून चुकलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतःला मुक्त केलं आणि समाजालाही मुक्त केलं. आणि समाजाला मुक्त करून त्यांची एक फार मोठी इच्छा होती की समाज त्या मानवीय वातावरणामध्ये सहवास करावा, मानवीय वातावरणामध्ये समाज सहवास करू शकेल अशी परिस्थिती बाबासाहेबांनी निर्माण केली. आता हे मानवीय वातावरण म्हणजे काय नाही माहित ना, सगळे तसेच आहेत, चिंता करू नको. हे मानवीय वातावरण म्हणजे काय, हे मानवीय वातावरण म्हणजे एक अति पवित्र वातावरण. जेव्हा तुम्ही बुद्ध धर्माचा आचरण करता आणि अनुभव करता तर तुम्हाला दिसेल की ती पवित्र वातावरण आहे. ते पवित्र वातावरण तुम्हाला दिलं, एक अति पवित्र वातावरण ज्यामध्ये व्यक्तिगत विकासाकरता तुम्हाला चान्स आहे. व्यक्तिगत विकास हा फार महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. व्यक्तिगत विकासाकरता अमर्यादित चान्स आहे. असं नाही की धम्मचारी झालो म्हणून माझा विकास झाला, हा मर्यादित चान्स आहे. अमर्यादित म्हणजे बुद्धत्वापर्यंत जात होती, तिथपर्यंत मार्ग उघडे आहेत तुमचे. असा अमर्यादित चान्स मानव विकासाचा बाबासाहेबांनी दिला तुम्हाला. आणि ही एक आदरणीय परिस्थिती तुमच्याकरता निर्माण करून ठेवली. आदरणीय परिस्थिती म्हणजे कशी, समजा मी तुम्हाला अस्पृश्य म्हटलं तर त्याचे काय संकेत जातात, आणि मी तुम्हाला बौद्ध म्हटलं
त्याचे काय संकेत जातात? नक्कीच जेव्हा मी तुम्हाला बौद्ध म्हणतो ते त्याचे एक आदरणीय संकेत जातात, आणि जेव्हा अस्पृश्य म्हणतो ते एक वेगळेच संकेत जातात की हा अशिक्षित असेल, याची भाषा घाणेरडी असेल, याला याची काही धडगत राहायची सोय नसेल. म्हणजे हे एक चित्र जो बदललं बाबासाहेबांनी, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की आम्हाला एक आदरणीय परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. आता हे आपण किती टिकवून ठेवतो हे आपल्यावर आहे, पण ही जी आदरणीय परिस्थिती जे निर्माण करून ठेवली आहे, ही परिस्थिती अशी आहे की ज्यामध्ये तुमचा उत्थान निश्चित आहे. जरी आज बाबासाहेब नाही आहे, पण त्यांनी जे करून ठेवलं आमच्याकरता त्या दिशेने जर आपण चालू लागलो तर आमचा उत्थान निश्चित आहे. अशी अजरामर गोष्ट बाबासाहेब करून गेले, आणि ते एका लाईफ टाईम मध्ये, एका जीवन काळामध्ये, हा महत्वाचा भाग, एका जीवन काळामध्ये ते करून गेले, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये पाहावा लागेल. आता प्रश्न असा आहे की हे सगळं करण्याकरता बाबासाहेबांजवळ कोणते साधन होते? काय असे काही लढवय्ये होते का? जसे ते त्या नदीवर झगडले होते, कोणती नदी? भीमा कोरेगाव. तसे काही लढवय्ये होते का? मारली सिटी चलो रे काटो. त्यावेळेस तर आमच्या समाजाजवळ पैसाही नव्हता, कारण की एवढं मोठं काम जे चालवत होते बाबासाहेब, त्याच्यासाठी पैसाही तर लागतो ना, बिना पैशाने नाही चालत. त्याच्यासाठी बुद्धी पण लागते, तेही नव्हती लोकांना. साधनं लागतात, काहीच साधनं नव्हती. तरी बाबासाहेब हे का करू शकले? त्यांच्याजवळ कोणतीच शक्ती नव्हती, केवळ मनाची प्रतिबद्धता. हे लक्षात घ्या, केवळ त्यांच्याजवळ मनाची प्रतिबद्धता होती. खंबीर होते ते मनाने. जरी खिशात रुपया नसेल, पण ते मनाने खंबीर होते. तुम्हाला माहित नसेल, दीक्षेच्या आधी त्यांना बुद्धाने स्तंभात छापायचं होतं, पण त्यांच्या खिशात 2000 रुपये नव्हते, नाही छापू शकले. नाही तर एवढा मोठा माणूस, त्या 2000 रुपये खिशात नसते. अशी परिस्थिती होती, तर काही साधन नव्हते. कशी ती एवढी मोठी क्रांती केली हे समजत नाही. जबरदस्त क्रांती केली, आणि ही क्रांती जी बाबासाहेबांनी केली ती केवळ त्यांची मनाची प्रतिबद्धता आणि बौद्धिक शक्ती, हे दोन महत्वाचे घटक आहेत. मनाची प्रतिबद्धता आणि बौद्धिक शक्ती. आणि म्हणून बरेचदा मला असं वाटते की बाबासाहेब आमच्यामधून गेल्यानंतर बाबासाहेबांच्या चळवळीचं जे चित्र आमच्या पुढे आहे, फाटाफूट, तुटाताट, पायलीचे 50 लीडर, समाज विखुरलेला, असं का होतं? कारण की त्याचं कारण एकच आहे की बाबासाहेब गेल्यानंतर आम्हाला बौद्धिक लिडरशिप अजूनपर्यंत मिळाली नाही. ज्या समाजाजवळ बौद्धिक लिडरशिप आहे तो समाज मजबूतीने पुढे जात आहे. याच्या डिटेल मध्ये जात नाही मी, पण हे माझं एक कन्क्लुडेड ओपिनियन आहे की तुम्हाला आंदोलन चालवण्याकरता बौद्धिक लिडरशिप, व्यक्तिमत्व, आणि केवळ बौद्धिक नाही, शिलाचरणी पण असायला पाहिजे. नैतिक दृष्ट्या मजबूत असायला पाहिजे, तरच तो क्रांती करू शकतो. अन्यथा तो उलटही करू शकतो. जे बाबासाहेबांनी करून ठेवलं, जे बाबासाहेबांनंतर आम्ही लोक उलट करत आहोत, शिकले भरपूर आहो की नाही? तर सांगायचा मुद्दा हा की त्यांच्याजवळ ह्या दोन शक्ती होती. एक तर मनाची प्रतिबद्धता आणि बौद्धिक. बाबासाहेब एका जागी म्हणतात की तुमच्या ध्येयाच्या पावित्र्यावर तुमचा अटळ विश्वास पाहिजे. म्हणजे जे काही ध्येय असतील
तो ध्येय पवित्र आहे असा अटळ विश्वास पाहिजे त्याच्यावर तुमचा, तरच तुम्ही बदलाव करू शकाल. यू शुड हॅव फर्म बिलीफ इन द सॅक्रेडनेस ऑफ युअर गोल. ब्लेस्ड आर दोज हु आर अवेकन टू देअर ड्युटीज. धन्य ते जे आपल्या कर्तव्याच्या प्रती जागृत आहेत. आपण आहोत का आपल्या कर्तव्याच्या प्रती, सामाजिक कर्तव्याच्या प्रती जागृत? मग आपण धन्य नाही. तर हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे काही गोष्टी सांगून ठेवल्या आणि म्हणून हे सगळं करून जे बाबासाहेबांनी जे काही साध्य केलं त्याला आपण कशा प्रकारे वर्णन करू शकतो की बाबासाहेबांनी जे काही साध्य केलं ते मानवीय दृष्ट्या शक्यच नव्हतं. कारण की आतापर्यंत मला असा कोणताच, मी बऱ्याचशा वेगवेगळे जे मोठे मोठे जगभरात होऊन गेलेले लोक आहेत, काही 4-5 लोकांना मी वाचलं, त्याच्यापेक्षा जास्त वाचलं नाही. तर असं दिसतं की बाबासाहेबांनी जे साध्य केलं ते मानवीय दृष्ट्या शक्यच नव्हतं. का शक्य नव्हतं? कारण की एक माणूस आणि करोडो धार्मिक जे त्यांचे ठेकेदार, त्यांचे धार्मिक पुस्तकं पवित्र मानल्या गेलेले, या सगळ्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काहीतरी करता एकटा माणूस, हे जगाच्या पाठीवर कुठेच शक्य नाही. आणि त्यांनी जे मुक्ती केली, सर्वप्रथम त्यांनी काय केलं की जे मुक्तीचा रस्ता त्यांनी रस्त्यावर चालायचा प्रयत्न केला की त्यांनी काही जवळच्या सहकार्यांना सांगितलं होतं की मला या दिशेने जायचं आहे, तर या दिशेने जायच्या आधी समाजामध्ये याच्या प्रती भरपूर जागृती करावी लागेल. कारण की जे काही आपण मुक्त व्हायचा प्रयत्न करत आहोत ते एका शक्तीला विरोध निर्माण करून मुक्त होत आहोत. एवढं सहज नाही मुक्त होणं. कारण की आपण मुक्त होणं म्हणजे त्या शक्तीला काहीतरी इजा पोहोचवणं, हानी पोहोचवणं अशातला भाग आहे. म्हणून असं जर घडत असेल तर कदाचित आमच्यावर काही वाईट प्रसंग येऊ शकतात. आणि म्हणून मुक्त व्हायच्या आधी सगळे कसे जागृत होतील याच्यावरही त्यांनी त्यांच्या सहकार्यांना सांगून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळेच आपण हे बघतो की शेवटी बाबासाहेबांनी ज्या आमच्या गुलामीच्या पेढ्या होत्या, गुलामीत जे आम्ही अडकलो होतो त्या पेढ्या त्यांनी तोडल्या आणि एक अमर्याद परिस्थिती त्यांनी निर्माण करून दिली, ज्याच्यामध्ये आपण फार चांगल्या पद्धतीने वावरू शकतो. एवढं जबरदस्त काम बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून हेच एक कारण आहे, हे लक्षात ठेवा की आजही इथल्या भारत देशातल्या ब्राह्मणांना जर काही मोठा धोका असेल तर त्यांना हे नक्की माहित आहे की हा धोका आंबेडकर वाद्यांकडूनच होईल, ओबीसी कडनं पण नाही होणार. ओबीसी त्यांचेच टाळ जपतात. त्यांना हे माहित आहे की हे देवालाही मानत नाही, हिंदू धर्माचे सगळे जे काही ग्रंथ आहेत त्यांच्या विरुद्धही बोलतात. आणि म्हणून त्यांना हाच आंबेडकरी समाज हाच एक धोकादायक वाटतो. आणि म्हणून आपण आंबेडकरी समाज जेवढा स्ट्रॉंग बनवू शकू तेवढं त्यांना धोका निर्माण करणं हा दुसरा भाग झाला, पण तेवढं जास्त आमचा फायदा होईल हा मुद्दा लक्षात घेणं फार जरुरी आहे. आणि म्हणून आपण हे बघतो की बाबासाहेब एक क्रांतिकारी विचारसरणीचे व्यक्ती होते आणि एक सृजनशील कृतीचे व्यक्तिमत्व होते. जे ते क्रांतिकारी तर होते, पण जे काही काम करायचे ते क्रिएटिव्ह काम करायचे. कुणावर आघात करून, कुणावर दडपण टाकून असं कधीच त्यांनी केलं नाही, किंवा कुणाच्या विरुद्ध शत्रुत्व निर्माण करून असं कधी केलंच नाही. जे काही त्यांनी कार्य केलं ते एक क्रिएटिव्ह काम होतं, सृजनात्मक काम होतं. आणि म्हणून मला तर कधी कधी असं वाटतं की आपण बरेचदा सहजपणे जय भीम म्हणतो ना, का म्हणतो कुणाला समजत नाही, फक्त बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे माझ्या समजत. म्हणून बाबासाहेबांशी आमचा संबंध आहे म्हणून जय भीम म्हणतो. पण मला असं वाटतं की जय भीम म्हणताना आपल्याला एका गोष्टीची आठवण व्हायला पाहिजे की बाबासाहेबांची मुक्तीची भावना कशी होती आणि ते निर्भीड कसे होते हे मनात यायला पाहिजे जय भीम म्हणताना. तरच बाबासाहेबाला आपण जिवंत ठेवू शकतो.
नाहीतर म्हणताना खेड्यागावातही पाहतो ना, जय भीम बाकी लोक चिअर्स म्हणतात है ना. तर असं नाही व्हायला पाहिजे. तर बाबासाहेबांनी हे सगळं क्रांतिकारी गोष्टी करून काय आज आम्ही जर विचार करू की काय आमच्या करता करून ठेवलं. बाबासाहेबांनी दोन गोष्टी करून ठेवल्या. एक तर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी, म्हणजे समाजाची पुनर्रचना. जे एक समाज व्यवस्था होती, ज्या परंपरेने ती मर्यादित होती, ज्या परंपरेने नियंत्रित होती, ज्या शास्त्राने नियंत्रित होती, त्याच्यातून बाहेर काढून एक वेगळी तुम्हाला जे आयडेंटिटी दिली, ती त्या व्यवस्थेने सुद्धा आज मान्य केली आहे. याचा अर्थ बाबासाहेबांनी एक नवीन समाज व्यवस्थेची निर्मिती केली. रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी किंवा रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोशल सिस्टम. रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटीवर बर्ट्रंड रसल म्हणून एक पश्चिम देशातला एक फार मोठा विद्वान होऊन गेला, त्यांनी बरंच काही लिहिलं आहे. बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये त्याचा संदर्भ येतो, पण त्यांना जेव्हा तुम्ही वाचायचा प्रयत्न कराल तर ते वैचारिक पातळीवरच आहे. बाबासाहेबांनी हे प्रत्यक्षात घडवून आणलं. त्याला समाजाची पुनर्रचना केली. हे फार मोठं क्रांतिकारी काम आहे. आणि दुसरं जे त्यांनी केलं त्याला मी असं म्हणणार की रिक्लेमेशन ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी, म्हणजे मानवी व्यक्तिमत्वाची काय म्हणू त्याला पुनर्प्राप्ती. मानवी व्यक्तिमत्वाची, आम्ही व्यक्तिमत्व आमचं संपलेलं होतं. आम्ही व्यक्तिमत्वच नव्हतं आम्हाला त्या व्यवस्थेमध्ये. त्याला पुनर्स्थापित केलं बाबासाहेबांनी. हे दोन मोठे काम याच्यामधनं झालेले आहेत. तर या अनुषंगाने जर पाहिलं तर बाबासाहेब फार मोठे एक या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेब फार मोठे एक क्रांतिकारी होते. मी तुम्हाला जे काही सांगायचा प्रयत्न केला ते काही नवीन सांगितलं नाही. फक्त आजच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबाला त्या अनुषंगाने ओळखता आलं पाहिजे आम्हाला. बाबासाहेबाला जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा ते आम्ही करत नाही, कारण ते वाचत नाही. बरोबर आहे. आता हे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्व म्हणून क्रांतिकारी व्यक्ती कसं होते हे मी सांगायचा प्रयत्न केला. आता दुसरा जो भाग आहे त्याचा तो सामाजिक क्रांतीकडे येतो. आता हे बाबासाहेबांनी समाजाकरता कसं त्यांनी वापरलं, त्याचं या हे व्यक्तिमत्वातले गुण समाजाला मुक्त करण्याकरता कसं वापरलं. आता हे जे काही बाबासाहेबांचे गुण मी सांगितले, हे या सगळ्या गुणाबद्दल आणि ते काय करत आहेत याबद्दल त्यांना तर स्पष्टता होती, कारण ते विद्वान होते. पण साधारण माणसाला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आणि म्हणून बाबासाहेबांपुढे हा फार मोठा प्रश्न होता की जर समाजामध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर मानसिक बदल, समाजाचा मानसिक बदल कसा करायचा. मानसिक बदल झाल्याशिवाय समाजात क्रांती घडू शकत नाही. समाजाचा जोपर्यंत मानसिक बदल होत नाही तोपर्यंत समाजात क्रांती होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांची चळवळ जेव्हा चालू होते पब्लिक लाईफ मधली 1927 पासून जो पहिला महाडचा सत्याग्रह होता, तो सत्याग्रह लोकांची मानसिकता बदलवण्याचा पहिला प्रयत्न होता. तळावर जाऊन पाणी पिणं हे तेवढं महत्वाचं नव्हतं, पण लोकांना हे समजावून द्यायचं होतं की तुमच्यासोबत कशा प्रकारे असमानतेने वागल्या जात आहेत, तुमच्यासोबत कशा प्रकारे व्यवहार केल्या जात आहेत, तुम्हाला जनावरांपेक्षा कसं कमी गणल्या जात आहे हे त्यांना समजून द्यायचं होतं. आणि म्हणून त्यांनी महाडचा सत्याग्रह घडवून आणला. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा मुख्य उद्देश हाच होता की जे पुढे चालून जी फार मोठी क्रांती मी करू इच्छितो त्याच्याकरता आतापासून त्यांची मानसिक तयारी करणे. कारण की मानसिक तयारी जर नसेल तर बुद्ध धर्म मध्ये परिवर्तन करणं काही अर्थ नाही त्याला. धर्मांतर करणं म्हणजे डोक्याने करावं लागतं, त्रिशरण पंचशील म्हणून केल्याने नाही होत. डोक्याचं परिवर्तन व्हायला पाहिजे.
त्याच्याकरता बाबासाहेब मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया इथून सुरू करतात आणि महाडचा सत्याग्रह जर संक्षिप्त मध्ये जर सांगायचं झालं तर ते एक सामाजिक आणि सांस्कृतिक आणि समता प्रस्थापित करण्याचा एक मार्ग होता किंवा सामाजिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, समता हे लोकांच्या मनात कसं उतरवायचं, कसं समजून घ्यायचं, त्याचं हे एक एक्सपेरिमेंट होतं. दुसरं एक एक्सपेरिमेंट आपण पाहतो की बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिर कुठे आहे? अजनीला. अजनीला आहे. अजनीला नाही आहे, नाही आहे म्हणतात. बरं, ठीक आहे. तर काळाराम मंदिरचा जो सत्याग्रह केला तर त्या बाबासाहेबांची गरज होती काय की त्या मंदिरामध्ये घडी घडी जायचं? पण ते त्यांनी काय कसं लोकांना समजवलं हे तुम्ही समजून घ्या. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या आदल्या दिवशी बाबासाहेब लोकांना म्हणतात की बघा आपण सगळे हिंदू आहोत. त्यावेळेस सगळेच हिंदू होते. जसे सगळे हिंदू देवळामध्ये जातात, काळाराम मंदिरामध्ये जातात, तसे आपल्यालाही जायला परवानगी मिळाली पाहिजे. कोणालाही वाटते हो हो बाबा म्हणाले हो बाबासाहेब बरोबर. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मंदिरात प्रवेश करायला जातात त्यांना प्रवेश देत नाही. बाबासाहेब दुसरं तिथे लोकांपुढे भाषण देतात की जर तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही मिळाला तर तुम्ही हिंदू कसे? एका सेंटेन्सने डोकं फिरून जाते. जास्त लागत नाही, जास्त वाक्य लागत नाही. त्या अशिक्षित लोकांचं एका सेंटेन्सने, एका वाक्याने डोकं फिरून जाते. ही आहे मानसिक तयारी. आम्ही हिंदू नाही हे जर एकदा पडलं तर आम्हाला दुसरं काहीतरी व्हावं लागेल पुढे चालून. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. ही क्रांतीची सुरुवात अशी होते. तर हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की जे एक वैचारिक मानसिक प्रक्रिया इथून सुरू होते त्या मानसिक प्रक्रियेचं आउटपुट जे आहे त्याचं जे फलस्वरूप जे आम्हाला जे दिसून येते ते हे की या आंदोलनाने लोकांमध्ये आत्मसन्मान जागृत केला होता. म्हणजे तुमचे जर आजोबा वगैरे तुम्हाला लक्षात असतील जे बाबासाहेबांच्या चळवळीत असतील तुम्ही बघाल की त्यांच्यामध्ये किती आत्मसन्मान होता. या आंदोलनामुळे या दोन घटनेमुळे त्यांची मानसिकता एवढी बदलली की भलेही त्यांना जास्त समजत नसेल आणि नव्हते पण आत्मसन्मानाची एक बाब त्यांच्यामध्ये निर्माण झाली. ही फार मोठी मिळकत होती त्या आंदोलनाची. दुसरं मला असं वाटतं की हे जे काही बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितली बाबासाहेबांची रणनीती असावी, स्ट्रॅटेजी असावी, कारण की त्यांना माहिती होती की अशाच पद्धतीने हे लोक समजतील. दुसरं आणखी एक क्रांतिकारी घटना बाबासाहेबांनी घडवली तुम्हाला माहित असेल काही लोकांना की मला वाटतं हे 1930च्या आसपासचीच गोष्ट आहे. एक्झॅक्ट मला लक्षात नाही. बाबासाहेबांनी एकदा असं म्हटलं होतं की काही लोकांना बोलवलं आणि म्हणाले महार लोकांना बोलवलं आणि म्हणाले की हे जे तुम्ही पेशा करता ना जो धंदा करता मेलेले ढोरं ओढण्याचा तो बंद करा. तर लोकांनी त्यांना विचारलं बाबासाहेबांनी बाबा आम्ही हा जर धंदा बंद केला तर आम्ही खाणार काय? कारण की त्यावेळेस व्यवस्थेने तुम्हाला दुसरा धंदा करण्याची परवानगी दिली नव्हती. दुसरा कुठला व्यवसाय करायला आणि कमाई करायला असं काहीच नव्हतं. तुमचा एकच पेशा होता. गावात कोणी जनावर नेलं तर त्याला ओढून बाहेर द्या, त्याचं पुढचं जे काही क्रियाविधी आहे ते सतत ते करा. तर त्या लोकांनी विचारलं हे जर आम्ही केलं नाही तर दुसरं आमच्याजवळ कमाईचं साधनच नाही. बाबासाहेब तिथे म्हणतात की तुम्ही जर हा धंदा सोडलं तर तुम्ही काय खाणार याच्याजवळ का आज माझ्याजवळ उत्तर नाही. कारण की त्यावेळेस बाबासाहेबांची चळवळ तेवढी पुढे गेली नव्हती. बाबासाहेब सरळ म्हणतात की तुम्ही जे प्रश्न विचारत आहात की आम्ही खाणार काय, बाबासाहेब सरळ म्हणतात की या प्रश्नावर माझ्याजवळ आज उत्तर नाही. पण मी एवढं नक्की म्हणेल की असा पेशा करण्यापेक्षा मरणं पसंत करा. आता बघा या सेंटेन्सनी किती हादरवून टाकलं असेल लोकांना. त्यांना वाटलं की
काय काय सांगतो हा माणूस, मरण पसंत करा. कारण की त्यावेळेस बाबासाहेबांजवळ अशी काही नीती नव्हतीच की त्यांना काही पर्यायी व्यवस्था देतील. म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला असं दिसते की स्वाभिमान किती उफाळून येते अशा छोट्या छोट्या गोष्टीने. आणि म्हणून आपल्याला असं दिसते की ही तर परंपरा वैदिक संस्कृतीने निर्माण केली होती ना. म्हणजे इथे बाबासाहेब असं जेव्हा म्हणतात तर ते वैदिक परंपरेने निर्माण केलेली जी काही प्रथा होती ती नष्ट करतात आणि लोकांमध्ये सन्मानपूर्वक जगण्याची एक भावना निर्माण करतात. आणि त्याच्या आणि याच कनेक्शन मध्ये पुढे शेवटी मी मधला भाग घेणार नाही, शेवटी आपण पाहतो धर्मांतर बाबासाहेबांनी केलं. हा फार मोठा मानसिक बदल होता. बुद्ध धर्मात प्रवेश केला हा फार मोठा मानसिक बदल बाबासाहेबांनी घडवून आणला. आणि हे धर्मांतर करून त्यांनी काय दिलं, धर्मांतर करून तुम्हाला नियमातून काढून सिद्धांत दिले. आधी तुम्ही ज्या व्यवस्थेत जगत होते तिथे नियम होते. नियम म्हणजे असंच करा, पाप केलं असेल तर गंगेत डुबकी मारा. बाबासाहेबांनी काय केलं, नियमाने समाज मजबूत बनत नाही. कारण की नियम तोडणारे भरपूर लोक असतात. आपणही तोडतो नियम, तोडतो ना. कधी घाई असली जायची तर लाल दिवा असला तरी निघून जातो. तर नियम तोडणं हे माणसाचा स्वाभाविक गुण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना माहिती होतं नियमात कुणाला बांधून नका ठेवा. हिंदू धर्माने सगळे नियम लावून ठेवले होते. बाबासाहेबांनी त्याच्यातून बाहेर काढून तुम्हाला सिद्धांत दिले. पंचशील हे सिद्धांत आहे. पंचशील हे जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला वाटलं तर आचरण करा, नाही वाटलं तर बुद्धाचं नुकसान नाही होणार ना, बाबासाहेबांचं नुकसान नाही होणार, तुमचं नुकसान होणार. सिद्धांत. तर हे असं अफाट त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी जे काही इथे केलं ते लोकांना गुलामीतून मुक्त केलं. आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आधी सांगितलेल्या आहेत. आता एक गोष्ट महत्वपूर्ण आहे की हे सगळं करत असताना तुमच्यावर कोणती प्रक्रिया केली बाबासाहेबांनी. तुमची मानसिकता बदलवली हे स्पष्ट आहे. पण मानसिकता बदलवण्याची एक प्रक्रिया होती हे लक्षात घ्या. ती प्रक्रिया कशी होती की आधी तुमच्या मनावर हिंदू धर्मग्रंथाचा जो प्रभाव होता त्याच्याने तुमचं मन संस्कारित झालं होतं. हे क्लिअर आहे. बाबासाहेबांनी तुमच्यामध्ये जागृती आणून तुमचं मन असंस्कारित केलं. म्हणजे तो जुना कचरा काढला आणि शेवटी धर्मांतर करून तुमचं मन पुनर्संस्कारित केलं. आज समजायला कठीण जाईल पण मी थोडक्यात सांगत आहोत. म्हणजे आधी जेव्हा तुम्ही हिंदू व्यवस्थेत जगत होता तर हिंदू व्यवस्थेचं जे काही कचरा तुमच्या डोक्यात शिरला होता त्या प्रकारे तुम्ही वागत होते. तुमचं मन संस्कारित होतं. बाबासाहेबांनी जागृत करून काय केलं, तुमचं हे संस्कारित मन आहे हे फोडून काढलं, म्हणजे असंस्कारित केलं. हे आधी फोडून काढलं, असंस्कारित केलं. आणि धर्मांतर करून काय केले, नवीन संस्कार तुमच्या डोक्यात टाकले. आता क्लिअर झालं. म्हणजे संस्कारित मनाला असंस्कारित करून पुनर्संस्कारित केलं. हे काम क्रांतिकारीच करू शकतो. अशा क्रांतिकारी माणसाला योद्धा म्हणतात. बाबासाहेब हे फार मोठे योद्धा होते. तर आजच्या या प्रसंगी एवढंच मी तुमच्याकडे ठेवू इच्छितो. मी बऱ्याचशा गोष्टी पॉइंट वाईजच सांगितल्या आहे जे फार विस्तृतपणे सांगता येतात. तुम्ही त्याच्यावर विचार करावा म्हणून मी पॉइंट वाईजच सांगितलेला आहे. वेळही संपला आहे. धन्यवाद. जय हिंद.